तर आता बोर चार्जर तंत्रज्ञानामध्ये तुम्ही बघू शकता की आमचे प्रशिक्षित भूजल तज्ञ त्या बोरवेलच्या जवळ जातात. त्या बोरवेल जवळ गेल्यानंतर आमचा पहिल्यांदी एक अंडर वॉटर कॅमेरा सिस्टीम आहे. ती अंडर वॉटर कॅमेरा सिस्टीम आम्ही बोरवेलमध्ये सोडतो. त्याचा एक अभ्यास केला जातो भूजल शास्त्रज्ञांद्वारे की त्याच्यामध्ये केसिंग कुठपर्यंत आहे, कुठल्या लेवलनी पाणी येतं, कुठल्या प्रकारचे खडक खाली आहेत. आणि ही अँजिओग्राफी आम्ही करत असताना आम्ही त्या शेतकऱ्यांना किंवा त्या एंड युजर्सना आम्ही हे दाखवतो. कारण आपल्याकडे लोकांना अनेक वाटतं की जमिनीखाली अनलिमिटेड पाणी आहे, गोड्या पाण्याचा समुद्र आहे, पण तसं काही नसतं. ही स्टडी झाल्यानंतर आमचे भूजल तंत्रज्ञ आम्ही त्याच्यामध्ये आमचा एक रोबोटिक पेटंटेड टूल आहे ते आत सोडतो आणि बोरवेलचं केसिंग पाईप आहे, ज्या केसिंग पाईपमुळे बाहेरच्या साईडचं पाणी वरच्या थरामधलं जे विहिरीच्या लेवलचं पाणी असतं ते आत जाऊ शकत नाही. ते पाणी त्या केसिंगला आम्ही त्या रोबोटिक टूलच्या आधारे हायड्रोजिओलॉजी म्हणजे भूजल शास्त्राच्या आधारे ठराविक लेवलला आम्ही त्याला काही एक ठराविक लेवलला आम्ही काप घेतो. त्या कापांमुळे होतं की विहिरीच्या लेवलचं पाणी जे आत जाऊ शकत नाही ते पाणी आत जायला लागतं आणि ते पाणी डायरेक्टली 200, 400, 600 जेवढी काही आपल्या बोरवेलची खोली असेल तिथपर्यंत ते जाऊन पडतं आणि ते अत्यंत जलद गतीने पडतं. ज्या पाण्याला नॅचरल पद्धतीने जायला हजारो लाखो वर्ष लागतात 200, 400 फूट 600 फुटांपर्यंत, तिथं ते पाणी अत्यंत जलद गतीने पडतं आणि त्या खालच्या ज्या काही पोकळ्या आहेत तर त्या पोकळ्यांमध्ये ते पाणी अत्यंत जलद गतीने ते भरून घेतलं जातं आणि त्या भरून घेतलेल्या पाण्यामुळे आपल्या प्रत्येक बोरवेलचं हे जे पाणी देण्याचा कालावधी असेल किंवा पाणी देण्याचं यील्ड असेल आणि पाण्याची गुणवत्ता असेल, या तिन्हीमध्ये अत्यंत जलद गतीने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मी म्हणतो की त्याच्यामध्ये आपल्याला एक इम्पॅक्ट हा खूप छान पद्धतीने दिसून येतो.